बापावर बोलत आहेत, आई बापावर बोलू नका, त्यांना हसत ठेवायला शिका, ही पूजा आहे. बोलून काय करत, बोलून काय करत? कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत, काहींची कुत्रे गाडीत हिंडत त्या कुत्र्याबरोबर. इतके नालायक अवलादी आहेत काही काही. काहींच्या 10 लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवर, ते कुत्र मध्ये का बसवतात, ते कुत्र ड्रायव्हरला सांगतात पुढच्या वेळेस मी पुढे राहील. बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका. आणि देव याच्यातच आहे. तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटतो का? दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, शंकराला काळ्या पिशीत मटाण घेऊन काय करतात? कमवून टाके फडून टाके मुतला शंकर. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटा. काय उपयोग? एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना, कल्याण. बरं हा किंवा नाही? हा, आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐका पूर्ण ऐका. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो, मला लई लई म्हणजे लई, मुलीचे लय लाड करतो माझं, करायलाच पाहिजे. ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे, फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला, पप्पा मॅरेज इज कम्प्लिटेड, तर पप्पा मेलाच पाहिजे. एक, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, अजिबात नाही. लेट होऊ द्या, काय फरक पडत नाही. पण एक वाक्य सांगू पूर्ण, तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना, तुम्हाला हे जगात कोणी नाही. हे फक्त म्हणायचं राहते जगाला, हे फक्त म्हणणार आहे. पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा, पायाला चप्पल न घालणारा, पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे. तुमचं लग्न झालं ना पूर्ण, कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात, पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला तुमचा बाप. लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, तुम्ही का मुलगीला लग्नाला फार खर्च केला? तो काय म्हणला माहिती? पूर्ण पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे.